लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्या वतीने खिडूकपाडा येथील शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले। या उपक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रभुदास भोईर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांचा आदर्श घेऊन अशा प्रकारचे उपक्रम इतरांनीही राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। दरम्यान प्रभुदास भोईर यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरासह शैक्षणिक क्षेत्राचाही विकास होत असल्याचे सांगितले। या कार्यक्रमासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह स्थानिक नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। आज 16 जून, कालच 15 जून रोजी आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये सर्वत्र शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पडला। शाळेमध्ये येणाऱ्या पहिल्या दिवशी येणाऱ्या मुलांना त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांच्या प्रवेशाचं स्वागत करण्यासाठी सर्व आपण म्हणूया लोकप्रतिनिधी हे आपापल्या परिसरातल्या शाळेमध्ये गेले। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे सुद्धा काल उलवानोडमधल्या वहाळ शाळेमध्ये आलेले होते आणि देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार आणि यांच्या संकल्पनेनुसार देशभरामध्ये हा प्रवेशोत्सव पार पडतो की ज्यामध्ये शाळेमध्ये येणाऱ्या मुलांची शिक्षणाविषयी, शाळेविषयीची भीती दडपली जावी, उलट त्यांना शाळेमध्ये आनंद वाटावा, या भावनेतून हा कार्यक्रम काल सगळीकडे पार पडला। मला प्रभूअण्णांचं अभिनंदन करायचं आहे की लगेच दुसऱ्याच दिवशी या मुलांना जे जे शैक्षणिक साहित्य लागतं ते सर्व शैक्षणिक साहित्य प्रभूअण्णांच्या माध्यमातून आज इथल्या खिडूकपाडा शाळेतल्या सर्वच्या सर्व 200 विद्यार्थ्यांना मिळते। खरं तर अशा पद्धतीनं समाज उपयोगी भावनेतून एखादा कार्यकर्ता काम करतो हे खरोखर एक आनंदाची अशी गोष्ट आहे आणि म्हणून आज या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहिलोय। मी प्रभूअण्णांचं, सगळ्या ग्रामस्थांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि प्रभूअण्णा हा कार्यक्रम दरवर्षी करतायत, त्यांना या पद्धतीनं हा कार्यक्रम करण्याची प्रेरणा सतत मिळत राहो, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आमच्या सर्व सहकार्यांना प्रेरणा मिळत राहो, याच माझ्या शुभेच्छा आहेत। आपण बघत असाल एकंदरीत जिल्हा परिषद शाळेचा पट हा कमी होत जातो, पण अशा प्रकारचे जर ते सामाजिक कार्यक्रम उपक्रम करत आहेत त्यामुळं किती प्रेरणा मिळणार आहे येणाऱ्या विद्यार्थ्यांना? खरं तर आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये इंग्रजी शिक्षणाचं पेव फुटलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा CBSE बोर्डाच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक पालकांचा आग्रह असतो आणि त्यामुळे शासकीय शाळा, जिल्हा परिषदच्या शाळा, नगरपालिकेच्या शाळा याच्यामध्ये विद्यार्थी कमी प्रमाणात जात असतात। पण आज आनंदाची गोष्ट अशी आहे की सर्व विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत, पटसंख्या वाढते उलटी, तर त्यामुळे शिक्षणाचा दर्जाही सुधारलाय आणि गावाला ही शाळा आपली आहे आणि या शाळेच्या उत्कर्षासाठी, या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडावेत याच्यासाठी काही ना काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते, याचा मला खरोखरच मनापासून आनंद आहे। खिडूकपाड्याच्या सगळ्या ग्रामस्थांचं मी मनापासून अभिनंदन करतो। पनवेल महानगरपालिका हद्दीतल्या ज्या रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, खरं म्हणजे पूर्वी असं होतं की जिल्हा परिषदेवर वेगळी सत्ता असायची आणि इथला वेगळा म्हणजे उदाहरण आमदार वेगळे असायचे, मग त्यामुळे नेहमी समन्वय नसायचा आणि कुठेतरी शाळेचं नुकसान होतं असं बोललं जायचं। आता तर म्हणजे भारतीय जनता असं सत्ता पनवेलमध्ये जिल्हा परिषदच्या शाळा ज्या आहेत आणि त्यांच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीवर कोणाची सत्ता असो म्हणून काहीतरी त्यांना काही सापत्न वागणूक असं काही प्रकार मी तरी घडू दिलेला नाही। शासनाकडून सातत्यानं या बाबतीमध्ये जे शाळांना सहकार्य होईल, शिक्षकांना सहकार्य होईल अशाच पद्धतीची भूमिका मी वारंवार घेतलेली आहे। महापालिकेच्या हद्दीमध्ये आता ज्या शाळा आलेल्या आहेत, 10 वर्ष पूर्ण झाली, महापालिका 10वं वर्ष लागलं, 9 पूर्ण झाली, अशा वेळेला या शाळा आता जिल्हा परिषद चालवते आहे, या महापालिकांच्या ताब्यात मिळाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय। मधल्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी बैठक घेतली आहे, लवकरच आता हे काम पूर्ण व्हावं अशी मला अपेक्षा आहे। अण्णा, शाळेतल्या आपल्या शिक्षक वृंदांनी देखील आपलं कौतुक केलं की दरवर्षी आपण विविध माध्यमातून शाळेला मदत करत असता। यावर्षी रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आपण हे शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे, काय सांगाल याविषयी? मोठे शेठच्याबद्दल जेवढं बोलणं तेवढं कमी आहे आणि आज तिथं तर बोलणं झालंच आपलं की त्यांची कीर्ती आहे आणि ते स्वतःच महान आहेत आणि आमचे सम्राट आमचे प्रशांतदादा आमदार आमच्या पाठीचे आहेत। तर म्हणजे बोललं तेवढं आम्ही एवढंच ईश्वर प्रार्थना करू का 100 वर्ष आमचं मोठे शेठला आयुष्याला लाभावा
आणि त्यांना त्यांचे कार्यक्रम करायला अशीच आम्हाला म्हणजे संधी भेटावं बस. आणि आता समजा तुम्ही आम्ही एवढं लवकर आमचाच विकास झाले तर आमच्या शाळेचा विकास होईल आणि सर्वच विकास होणार आहे. हे सर्व तुम्हालाही माहिती आहे, पत्रकारांना आम्हाला माहिती आहे. तर हे 2 शब्द बोलून माझा विषय संपतो. थँक्यू, धन्यवाद.